महाराष्ट्राचा विकास थांबवणारे मुद्दे थांबवा, सुजय विखे पाटील यांची माध्यमांवर नाराजी। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे। ते म्हणाले, महाराष्ट्रात राजकारण हे जनसामान्यांच्या प्रश्नांवर व्हायला हवंय, पण सध्या ते जात आणि धर्माच्या मुद्द्यांवर चाललंय। ही अत्यंत खेदजनक बाब आहे। माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे। त्यांनी टीव्ही माध्यमांवरही सवाल उपस्थित केला। ज्यांची ग्रामपंचायतीत निवडून येण्याची ही क्षमता नाही, अशा लोकांना तासनतास टीव्हीवर दाखवलं जातं, त्यांच्या मतांना व्यासपीठ दिलं जातं आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होतो। त्यांच्या मते अशा प्रकरणाच्या चर्चामुळे सामान्य जनता भडकते आणि खरी विकासाची मुद्दे मागे पडतात। ते पुढे म्हणाले, लोकांना नको त्या प्रश्नांवर भांडायला लावलं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसते। सुजय विखे पाटील यांनी माध्यमांना आवाहन करत स्पष्ट सांगितलं, ज्यांचा समाजावर कोणताही सकारात्मक प्रभाव नाही अशा व्यक्तींना झळकवणं थांबवलं पाहिजे। या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो, माध्यमांनी टीआरपी साठी वादग्रस्त मुद्दे पुढे करावेत की समाजाच्या विकासासाठी जबाबदारीनं भूमिका घ्यावी? महाराष्ट्राचं भविष्य ठरवताना हा विचार प्रत्येकानं करायलाच हवा। एम न्यूज, आवाज तुमच्या शहराचा।